उद्या आपली सहल मातोश्री वृद्धाश्रम मध्ये जाणार आहे. मी मातोश्री वृद्धाश्रम म्हणजे काय? हो सर्व सांगते. हे वंडरलँडचे विद्यार्थी ना खूप प्रश्न विचारतात. वृद्धाश्रम म्हणजे जिथे वय झालेले सगळे आजी आजोबा एकत्र राहतात त्याला वृद्धाश्रम म्हणतात. कळालं? बरं, आम्हाला आवडेल त्यांना भेटायला. बरं, उद्या सगळ्यांनी लवकर यायचं, उशीर करायचं नाही. कळालं? हो मिस. आलीस बाळा, ये बस. मम्मा डॅडा, उद्या आमची सहल जाणार आहे. कुठे जाणार आहे बरं? उद्या आमची सहल मातोश्री वृद्धाश्रम मध्ये जाणार आहे. मम्मा डॅडा, मी सगळ्यांचे आजी आजोबा पाहते तर त्यांच्या नातवंडांचा खूप लाड करतात. माझे आजी आजोबा कुठे आहेत? तुझे आजी आजोबा देवाघरी गेले. परत विचारू नकोस, समजलं? रडू नकोस बाळा, जा तिकडे खेळ. तू तिला असे कशाला सांगितले की तुझे आजी आजोबा देवाघरी गेलेत? काय झालं सांगितले तर? तुला ना समजावणं कठीण आहे. व्हेरी गुड मॉर्निंग. तुम्हाला सगळ्यांना लक्षात आहे ना, आज आपली सहल जाणार आहे. हो. बरं, चला आपण जाऊया. अरे मुलांनो, तिकडे काय करताय? या लवकर. गप्प बसा, इकडे या. सगळ्यांनी गप्प बसायचं. आजी आजोबांना अजिबात त्रास द्यायचा. हो. बरं, हे मातोश्री वृद्धाश्रम, इथे वय झालेले सगळे आजी आजोबा एकत्र राहतात. आजी आजोबांसोबत नीट राहायचं, नीट वागायचं, दंगा करायचा नाही. कळालं? बरं, पळा आता. अहो चला आता, किती उशीर करताय तुम्ही? चला पटापटा. चला पटापटा, किती उशीर करताय? आलो. अरे कोण आलंय आज भेटायला? अगं, भेट आजी आजोबांना. अगं बाई, किती गोड. थांबा, तुझ्यासाठी गंमत आणलीये बघ. बघू. फक्त तुझ्यासाठी आणलीये. बघू. फक्त तुझ्यासाठी आणलीये. बघू. फक्त तुझ्यासाठी आणलीये बरं का. दाखव ना गं. अहो थांबा. अच्छा, काल मी लाडू मागितले तर म्हटली लाडू संपले. हो मग मला माहित होतं ना, आज 7 तारीख आहे. दर महिन्याच्या 7 तारखेला सुनीता येते लेकरांना घेऊन, म्हणून त्यांच्यासाठी
ठेवले होते. तर बाळा. OMG, माझी आजी पण सेम असेच लाडू बनवायची. मी खूप लहान होते ना, आजी आठवत नाही पण तिच्या हातची चव आठवते. प्रेमाची चव साऱ्या जगात एकसारखीच असते पोरी. मॉम म्हणते माझी आजी आजोबा देवाघरी गेलेत. काय असतं ते सांगतो हा तुला. बस ते तुझ्यावर देवाघरून लक्ष ठेवत असतील ना पोरी. तुम्ही या घरी का आहात? तुम्हाला नाही येत नातवंडांची आठवण? येते ना, खूप येते. असो, हा असो. सुनीता, दर महिन्याला 7 तारीख येतेच आणि तू असे गोड गोड पाहुणे भेटायला घेऊन येते. म्हणूनच जगते बघ आम्ही, नाहीतर केव्हा. ओ गप्प बसा तुम्ही, आधी मीच जाणार. अजिबात नाही. आपलं काय ठरलंय? आधी मीच जाणार. आधी मीच जाणार. आपलं असं काहीच ठरलं नव्हतं. माझ्यावर बोलणं झालंय ना. माझं बरोबर बोलणं झालंय. आधी मीच जाणार. आधी मीच जाणार. आजी आजोबा, तुम्ही लहान आहात का? हे पाहुणे काय समजतील तुम्हाला की हे आजी आजोबा तर भांडण करतायत? सुनीता, तुला सांगतो, कधी भांडण, कधी रुसवा, दिवसभरासाठी विषय मिळतो आणि जगण्याला निमित्त. इथं बघ पोरी. अगं हसते का? मी लहान असताना माझी आजी पण माझं असंच तोंड पुसायची. अगं पोरी, जगात कुठेही जा, बाबाची कौतुकाची थाप आणि आईच्या पदराचं माप सारखंच असतं हा पोरी. तुम्हाला घरची आठवण येत नाही? येते ना, खूप येते. पण आता दोघंच एकमेकांचं घर झालंय बघ. खरंय, तुटलेल्या लाकडावर पाकडून बसावं असं होतं तुम्ही आल्यावर. माई काका, तुम्हीच म्हणता ना जुनं आठवायचं नाही आणि आठवायचं नाही. अगं, तुला कसं माहिती हे वाक्य? माझा डॅडा बोलतो. कुठे राहते तू पोरी? वरद गणपती आहे ना, त्याच्या समोर एक घर आहे आमचं. नाव काय तुझं पूर्ण? आसावरी संदीप पाडळकर. त्या डॅडाचं पूर्ण नाव काय? संदीप श्रीकृष्ण पाडळकर. श्रीकृष्ण पाडाळकर. म्हणजे आजोबा, आजोबा, आजी, तुम्ही मला सोडून इथे का आलात? मी संध्याकाळी रोज बसून तुमची आठवण काढायचे. संध्याकाळी सोसायटीच्या मंदिरात सगळ्यांचे आजी आजोबा यायचे. फक्त तुम्हीच नव्हते. आम्ही घर नाही सोडलं पोरी. सरस्वती, हा ते काही नाही. तुम्ही चला आता माझ्यासोबत. आपण आपल्या घरी जाऊ. नाही बाळा, तुझा आणि आम्हाला इथे भेटायला येत जा. तुम्ही येत आहे का नाही? नाहीतर मीच इथे थांबते. बाळा, मम्मी डॅडी तुझी घरी वाट बघत असतील. तुझ्याशिवाय नाही राहू शकत ते तुमच्याशिवाय राहू शकतात ना. मग मी पण त्यांच्याशिवाय राहू शकते. मी इथेच थांबणार. नाहीतर तुम्ही माझ्यासोबत घरी येणार. थांबा, प्लीज तुमचा फोन मिळेल. हॅलो डॅडा. हॅलो. तूच बोलतोस नाही रे की खोटं बोलल्यावर देव सांगतो. तू तर खूप मोठं खोटं बोललास रे माझ्याशी. पण मी देव बाप्पाला सांगेन की माझ्या मम्मी डॅडीचे कान नको कापूस म्हणून. आई वडील वृद्धाश्रमात आणि मुले पाळणा घरात ठेवण्याची तुमची मजबुरी आहे. पण डॅडा, मला आजी आजोबा भेटलेत आणि तुम्हाला मला असं कधी भेटावं असं वाटलं ना, तर तुमच्या आई वडिलांची आधी परमिशन घ्या आणि मगच मला भेटा. असं बोलू नको बाळा, मला माझी चूक कळली आहे. मी येतो त्यांना घ्यायला. मग मला माहित नाही की ते माझ्यासोबत येतील की नाही. मी येतो त्यांना घ्यायला. बाबा मला
कुठे जाऊ मला काही समजेना. साधा घालतो लाडका तुझा जगण्या तो दिला माझ्या जीवार ठरखरा. बाबा थांबणारे तू माफ करा मला. चला आपण जाऊया आपल्या घरी. कधी हसणार आहे कधी रडणार आहे. कधी हसणार आहे कधी रडणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. तुझे सारे उन्हाळे हिवाळे पावसाळे तुझे सारे उन्हाळे. हिवाळे पावसाळे मी सोबत हात कायमचा तुझा धरणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. Wow, this performance was truly heart-touching.